Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn a poem 2.1 from Standard 7, My English Book 7, and this is 2.1 poem We Shall Overcome. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण 2.1 वी शॅल ओव्हरकम ही पोएम शिकणार आहोत आणि नेहमीसारखीच ही कविता अतिशय उत्तम प्रकारे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे मराठीतून आणि ती एक्सप्लेनही करणारे व्यवस्थित आणि याचे प्रश्न उत्तरे देणार आहे. पण जे कोणी नवीन असतील सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला, त्यांनी लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं पूर्णतः फ्री आहे. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट पाहिली नसेल तर आपण अगदी पहिल्या कवितेपासून सगळे धडे याच्यामध्ये कव्हर केले आहे. याची प्लेलिस्ट तुम्हाला सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला मिळेल. आणि आणखी एक माझी रिक्वेस्ट आहे की जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्यांनी फक्त कमेंट बॉक्समध्ये स्वतःच्या गावाचं नाव जरी टाकलं तरी चालेल, पत्ता नका टाकू अजिबातही. फक्त गावाचं नाव टाका, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या गावातनं बघितला जातो. ठीक आहे, तर सुरू करूयात. वी शॅल ओव्हरकम. तुम्ही माझ्या मागे ही कविता म्हणायची. वी शॅल ओव्हरकम. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall walk hand in hand. We shall all walk hand in hand. We shall walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid. We are not afraid. We are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free. The truth shall make us free. The truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace. We shall live in peace. We shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. Oh, deep in my heart, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall overcome someday. आहे की नाही मस्त कविता. आता याचा अर्थ समजून घेऊयात आपण आपल्या मायबोली मराठी भाषेतनं की ही कविता नेमकी आपल्याला काय सांगते. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम म्हणजे काय? ओव्हरकमचा अर्थ काय की आपण हे सगळ्यातनं बाहेर पडू. आणि वी इथे अर्थ आहे आपण सगळे या अर्थाने वापरलेला आहे. तर वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे. असे काही दिवस येतील की आपण हे सगळ्यातनं बाहेर पडू. या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की ही कविता चळवळीतली लोक, क्रांतीतली लोक की ज्यांना समाजामध्ये काहीतरी बदल घडून आणायचा आहे अशी लोक खास करून गातात. आणि मला खात्री की प्रत्येकाला वाटतं की आपल्या समाजात काहीतरी बदल व्हावा, आपल्या आयुष्यात काहीतरी बदल व्हावा आणि सगळे दिवस खूप छान आणि सुंदर यावे. त्यासाठी ही कविता गायलेली आहे की वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे. Oh, deep in my heart, I do believe म्हणजे माझ्या खोल हृदयात आहे आणि मी विश्वास करतो या गोष्टीवर. We shall overcome someday की नक्की आपण या सगळ्यातनं बाहेर पडू. We shall walk hand in hand. We shall walk hand in hand. We shall walk hand in hand someday की आज आपण बांधले गेलोय, आपले हात बांधलेले आहेत. कारण फक्त शब्दशः अर्थ कवितेचा कधीच नसतो विद्यार्थी मित्र मैत्रिणी. जर तुम्ही फक्त शब्दाचा अर्थ ऐकत असाल तर ते कायम लक्षात ठेवा, कविता ही अर्थाच्या पलीकडे असते. जसं की आपण हातात हात घालून चालू, आपण हातात हात घालून चालू एखाद्या दिवशी, असा फक्त अर्थ होतोय कवितेचा. पण तितकाच अर्थ आहे का? नाही. आज आपले हात बांधले गेले असतील कदाचित, पण आपण एक दिवस असं येईल की आपण सगळे एकमेकांच्या हातात हात घालून चालू. Oh, deep in my heart,
I do believe we shall overcome someday. कारण आपण या सगळ्यातनं बाहेर येऊ. अशा अनंत अडचणी असतील, असे अनंत प्रॉब्लेम असतील की ज्यामुळे आपले हात बांधलेत, आपण एकमेकांच्या हातात हात घालू शकत नाही. पण एक दिवस असा येईल की आपण सगळे एकमेकांच्या हातामध्ये हात घालू आणि मस्त चालूयात. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. याचा अर्थ आज भीती दाखवणारे अनेक जण असतील, पण आम्ही घाबरणार नाही, आम्ही कशालाच घाबरणार नाही. म्हणून 3-3 वेळा प्रत्येक ओळ सांगितली गेली. याचा अर्थ आपण एखादी गोष्ट जेव्हा दुसऱ्याला सांगतो ना, जर मी नाही घाबरत तुला, मी नाही घाबरत तुला, मी नाही घाबरत तुला, हे जेव्हा आपण असं ठणकावून सांगतो ना, मी आज जे काय आहे मी नाही घाबरत, कितीही परिस्थिती बिकट असू दे, मी नाही घाबरत. तर ओहो डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. माझ्या खोल हृदयात आहे, मला माहिती आहे, मी विश्वास ठेवतो की या सगळ्यातनं आपण बाहेर पडणार आहे आणि अगदी व्यवस्थित बाहेर पडणार आहे. तुम्हाला सांगू, आपल्या मनासारखी खोल ताकद कशात नसते की आपल्याला जे वाटतं ना आपण ह्या सगळ्यातनं बाहेर पडणार, तर आपण नक्की सगळ्यातनं बाहेर पडणार. असंच हे खूप सुंदर क्रांतीचं गीत आहे. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. अशा दिवसांची वाट बघतोय की ज्या दिवसाला एक सत्य आपल्याला ह्या सगळ्यातनं बाहेर काढेल. सत्यामध्ये इतकी ताकद असते, खरेपणात इतकी ताकद असते की ते खरेपणा, ते सत्य आपल्याला बाहेर काढेल या सगळ्या अडचणीच्या परिस्थितीतनं. ओहो डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. म्हणजे माझ्या खोल हृदयात ते मी प्रत्येक वेळी विश्वास ठेवलाय. कितीही अडचणी असू दे, कितीही प्रश्न असू दे, कितीही परिस्थिती बिकट असू दे, की मला हातात हात घालून बाहेर पडता नको येऊ दे, माझ्या मित्रांना भेटता नको दे, लोकांसाठी मला काही करता नको दे, पण एक सत्य असेल की जे आपल्या सगळ्यांना या सगळ्यातनं मुक्त करेल. आणि हे सगळं एक दिवस होणार आहे आणि हे माझ्या मनाला माहिती आहे, मला खात्री आहे, माझं हृदय सांगतंय की हे सगळं होणार आहे, याच्यावर मी विश्वास ठेवतोय. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. म्हणजे आम्ही शांतीत राहू, पीस, आम्ही शांतीत राहू, आम्ही शांतीत राहू एक दिवशी. कारण आपल्या देशावर, आपल्या लोकांवर फक्त आणि फक्त परकीय आक्रमण असतात का, आजार असतात, अनेक गोष्टी असतात, भ्रष्टाचार असतो, गरिबी असते, दारिद्र्य असतं, असे अनेक प्रश्न, बेरोजगारी असते की ज्याच्यामुळे माणसं खंगली आहेत, माणसांना काही सुचत नाहीये. अशा सगळ्यांना आपण बाहेर पडू आणि शांतता कधी मिळते माणसाला, आम्ही शांततेत राहू. लिव्ह इन पीस. कधी पीस मिळतो? जेव्हा आपल्याला खायला 2 वेळेचं अन्न असतं, राहायला छत असतं आणि अंगावर घालायला कपडे असतात, चांगलं शिक्षण असतं, चांगलं आरोग्य असतं, त्यावेळेला माणूस शांतीत राहतो. आणि आम्हाला खात्री आहे की वी शॅल लिव्ह इन पीस. आम्ही शांततेत राहू, आम्ही शांततेत राहू, आम्ही शांततेत राहू कोणत्या तरी दिवशी, आणि हे होणार आहे याची खात्री आहे. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. इथे ही सगळी लोक आहेत ना, ही सगळी मिळून हे गाणं म्हणतात, हातात हात घातलेले बघा एकमेकांच्या, आणि गाणं म्हणतात ठणकावून, we shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. आवडलं का तुम्हाला? मला खूप आवडलं हे गाणं. आता याच्यामध्ये जे इंग्लिश वर्कशॉप आहे त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट बघा, हे बघा, वी शॅल ओव्हरकम वॉज यूज्ड ॲज अ प्रोटेस्ट सॉन्ग. प्रोटेस्ट सॉन्ग म्हणजे काय की जे क्रांतीचं गीत गातात किंवा जे विरोध करतात गोष्टींना, की एखादी गोष्ट अन्याय चाललेली की आम्हाला हे मान्य नाही. द सिव्हिल राईट्स मुवमेंट्स इन द USA. आणि हे कधी गाणं म्हटलं गेलं होतं माहिती का, की सिव्हिल राईट्स झाल्या होत्या इन USA, अमेरिकेत झाल्या होत्या. द सॉन्ग एक्सप्रेसेस युनिटी. आणि हे गाणं कशाचं प्रतीक आहे? युनिटी, एकात्मतेचं, डिटर्मिनेशन, खंबीर निर्धार, टू फाईट इनजस्टिस, अन्यायाविरुद्ध लढण्याचा खंबीर निर्धार, आणि होप, आशा. दिस सॉन्ग हॅज मेनी व्हर्जन्स. आणि या गाण्याचे इतके व्हर्जन्स आहे. द वेल नोन हिंदी इन्स्पिरेशन सॉन्ग हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर एक दिन.
ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. तर या गाण्यावर बेस्ट हे गाणं आहे आणि मला तर खूप आवडलंय. असं अंगावर काटा येतो आणि खूप भारी वाटतंय की इतकं छान हे गाणं आहे. आणि हे आपल्या सगळ्यांसाठी आहे की कितीही अडचणीची परिस्थिती आली तरीही घाबरून डगमगून जायचं नाही. प्रत्येक परिस्थिती ही ओव्हरकम होते. आणि हे गाण्याचा मराठी अर्थ तुम्हाला कळाला असेल. याचा वर्कशॉप आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सोडूयात. नाही सोबत गाणं गायलंय ते देशाचं. माझ्या सर्कस मध्ये ते होतं ना, हम ते नाही का, हम होंगे कामयाब एक दिन, ते वाला ह्याच्यात पण आहे थोडं थोडं. मग मी बोलत होते. कुहूला, ही माझी मुलगी आहे कुहू, हिला पण तुमच्या बरोबर हे गाणं शेअर करायचं होतं. तिला खूप आवडतंय. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्ही सांगा बरं का कोणता पत्ता देऊ नका, फक्त गावाचं नाव सांगा. आणि सपनाच होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.